पंढरपूरहून मोहोळकडे येत असताना मोटरसायकलची समोरून जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात इरफान समीर कांबळे वय 40 वर्ष राहणार पंढरपूर हा जागीच ठार झाला असून दुसरे आलिम जाकीर शेख वय 30 वर्ष राहणार पंढरपूर गंभीर जखमी झाला। हा अपघात आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पाटकुल पाटीजवळ घडला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी नॅशनल हायवेच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर जखमीला पंढरपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। तसेच पोलिसांनीही घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केले आहे। या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतात सकाळच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे पाटकुल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोटरसायकल नंबर MS 13 CD 2758 वरून बकरी घेऊन 2 जण पंढरपूर कडून मोहोळच्या दिशेने येत होते। पाटकुल पाटीजवळ आल्यानंतर त्यांच्या मोटरसायकलची स्पीड गाडी MS 13 BN 6966 गाडीला जोरदार धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी होती की मोटरसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला। पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशन करत आहे।